आता आपल्याला याच्यावर आधारित जी प्रॅक्टिस सेट आहे त्यातले काही उदाहरणं पाहायची आहेत. तर त्यापैकी प्रॅक्टिस सेट 1.3 मधले आपले 2 प्रश्न झालेले होते काल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला त्या पुढचे प्रश्न पाहायचे आहेत. तर एकूण 7 प्रश्न या प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. तर आज आपण यातला 3रा प्रश्न पाहूयात. प्रॅक्टिस सेट 1.3. जे विद्यार्थी आजच हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला सेट्स म्हणजे काय, सेट्सबद्दलची सगळी माहिती मिळून जाईल. 3rd क्वेश्चन, युनिव्हर्सल सेट U इज इक्वल टू 1 2 3 7 8 9 10 11 12. P is equal to 1 3 7 10. Then show the sets U, P and P dash by Venn diagrams. And second, verify P dash bracket dash is equal to P. हे बघा, एक युनिव्हर्सल सेट आणि सेट P हे 2 सेट आपल्याला दिलेले आहेत. तर आपल्याला सेट U, P, P डॅश हे वेन डायग्रामनं दाखवायचे आहेत. आणि दुसरा त्यातला प्रश्न आहे की या P डॅशचा जर आपण कॉम्प्लिमेंट घेतला तर तो मूळचा सेट मिळतो हे आपल्याला दाखवायचं, व्हेरीफाय करायचं आहे. तर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तर आपण वेन डायग्राम काढून घेऊ. This rectangle shows universal set U. In this set, all these elements are present. Now clearly P is the subset of U. कारण हा युनिव्हर्सल सेट असल्यामुळे P हा याचा सबसेट असणार आहे, कारण यातले सर्व घटक याच्यामध्ये आहेत. तर हा सेट आपण इथं घेतला P, त्यामध्ये हे एलिमेंट्स घ्यायचे 1 3 7 and 10. तर उरलेले एलिमेंट या सर्कलच्या बाहेर घ्यायचे आपल्याला. तर ते उरलेले म्हणजे 2, त्यानंतर 8 9 11 आणि 12. ठीक आहे. मग आता मला सांगा P डॅश हा सेट कुठे आहे? P डॅश. तर P डॅश म्हणजे काय? तर असा सेट की ज्यातले एलिमेंट हे P मध्ये येत नाहीत परंतु U मध्ये येतात. मग P सोडून U मधले एलिमेंट्स कोणते आहेत? तर P सोडून म्हणजे हे सर्कल सोडून ह्या रेक्टँगल मधले एलिमेंट्स म्हणजे हे, म्हणजे जर मी थोडंसं इथं शेड करून दाखवतो. तर हा शेड केलेला सेट कोणता आहे? P डॅश आहे. आणि सेट U कोणता आहे? तर पूर्ण रेक्टँगल, म्हणजे रेक्टँगलमध्ये जेवढे हे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे U मध्ये येतात. ठीक आहे. तर हे आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेतलं. तुम्ही ही फिगर काढून घ्या.
Now we have to verify this. That is, complement of a set is the set itself. तर त्यासाठी अगोदर आपल्याला पी डॅश हा सेट काढून घेतला पाहिजे. पी डॅश इज इक्वल टू, तर पी डॅश हा सेट कोणता आहे, तर सर्कलच्या बाहेरचे एलिमेंट्स असणारा सेट. म्हणजे असे घटक घ्यायचे जे की पी मध्ये येत नाहीत परंतु यू मध्ये येतात. मग पी मध्ये नसणारे परंतु यू मध्ये असणारे एलिमेंट्स त्या सेटमध्ये लिहायचे आहेत. म्हणजेच हे 2, 8, 9, 11 and 12. जसं आपण या पीचा कॉम्प्लिमेंट घेतला हा आला, तसेच याचा अजून आपण कॉम्प्लिमेंट घेऊयात. म्हणजे याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा, म्हणजे आपण असं लिहिलं पी डॅश ब्रॅकेट डॅश, म्हणजे या सेटचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा. तर आता तो आपण कसा घेणार, तर असे एलिमेंट्स निवडायचे की जे पी डॅशमध्ये नाहीत, म्हणजे याच्यामध्ये नाहीत परंतु कुठे आहेत, यू मध्ये आहेत. मग हे सोडून यू मधले घ्या. मग हे सोडून आपण यू मधले घेऊ. म्हणजे कोणते घ्यावे लागतील, तर 1, त्यानंतर 2, 3, 7, 8 घेता येणार नाही कारण तो इथं आहे, 9 पण आहे, 10 घेता येईल, 11 आहे तिथं. तर आपल्याला हा सेट मिळाला. मग मला सांगा, हा सेट म्हणजेच पी आहे. सॉरी, याच्यामध्ये आपल्याला 2 घेता येणार नाही कारण इथं 2 आहे ना, म्हणून आपल्याला 2 घेता येणार नाही. म्हणजे आपल्याला हा सेट मिळाला 1, 3, 7, 10. तर हा सेट म्हणजेच कोणता सेट आहे, पी. देअरफॉर पी डॅश ब्रॅकेट डॅश इज इक्वल टू पी. व्हेरीफाईड. Fourth example, A is equal to 1, 3, 2, 7. Then write any 3 सबसेट्स ऑफ ए. असं उदाहरण आपण काल पाहिलं होतं. याचे अनेक सबसेट्स आहेत, तर त्यातले कुठलेही 3 तुम्हाला लिहायचे. तर तुम्ही ट्राय करा बरं, याचे 3 सबसेट्स तुम्ही काढा. या ठिकाणी आपल्याला, मी त्याला नावं द्या नाही तर न द्या, काही फरक पडत नाही. तर बघा, आपण एक सेट घेऊयात. समजा मी त्यामध्ये एलिमेंट्स घेतले 1 आणि 3, त्यानंतर 3, 2, 7, 1, 2 असे अनेक आहेत. तर त्यातले मी 3 घेतले. तुमचे अजून काही वेगळे आले असतील, चालतील. यातलं तुम्ही एकच एलिमेंट्स घेऊन, एक एलिमेंट घेऊन सुद्धा तो सेट दाखवू शकता. नंबर 5, त्यामध्ये नंबर 1,
Write the subset relation between the sets. P is the set of all residents in Pune. M is the set of all. आता हे सगळं सारखंच आहे त्यामुळे मी इथं हे डू असं लिहिलंय बरं का. M is the set of all residents in Madhya Pradesh. मध्य प्रदेश थोडक्यामध्ये लिहिलं मी MP. I is the set of all residents in Indore. B is the set of all residents in India. H is the set of all residents in Maharashtra. तर असे हे आपल्याला 5 सेट्स दिले आहेत. तर यांच्यामध्ये आपल्याला सबसेट रिलेशन सांगायचं आहे. सबसेट रिलेशन सांगायचं आहे म्हणजे कोणता सेट कुणाचा सबसेट आहे. तर हे बघितल्याबरोबरच आपल्याला लक्षात येईल की पुणेमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा सेट P आहे. मग हे बघा पुण्यातले सर्व लोक हे कुठे येतात, महाराष्ट्रामध्ये पण येतात आणि इंडियामध्ये पण येतात. त्यामुळे P हा कोणाचा सबसेट होईल, Bचा आणि त्याचबरोबर Hचा. ठीक आहे. आता इथं दुसरं बघा, M इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन मध्य प्रदेश आणि I हा इंदोरचा आहे. आता इंदोर हे कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये. त्यामुळे I हा कुणाचा सबसेट असेल, Mचा. तसेच इंदोरमधले सर्व लोक हे इंडियामध्ये आहेत. त्यामुळे I हा अजून कोणाचा सबसेट असेल, Bचा. आलं लक्षात. बरं, आता मला तुम्ही सांगा, हे जे 5 सेट आहेत ना, तर या सेटमध्ये युनिव्हर्सल सेट कोणता असेल? हा असेल B. कारण हे जे मध्य प्रदेश, पुणे, इंदोर, महाराष्ट्र जे आहेत ते सर्व कशामध्ये आहेत, इंडियामध्ये आहेत. म्हणून या उदाहरणासाठी B हा युनिव्हर्सल सेट आहे. ठीक आहे. तर इथं आपण असं लिहू, ऑल रेसिडेंट्स in Pune are in Maharashtra. As well as in India. Therefore, P subset H and P subset B also all the residents in Maharashtra are also residents in India. So H is the subset of B. Now all residents in Indore are in Madhya Pradesh as well as
in India. Therefore, I subset M and M subset B. Also, हे बघा, मध्य प्रदेशमधले सर्व लोक इंडियामध्ये आहेत, त्यामुळे एम हा कोणाचा सबसेट असेल? बीचा. सो एम सबसेट बी. हियर, तर इंडियासाठी हा सेट आहे बी. बी इज द युनिव्हर्सल सेट. Therefore, all the sets P, M, I, H are the subsets of B. Write down. तर याच्यामध्येच यातल्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर दुसरा प्रश्न यातलाच असा आहे, विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट फॉर अबव सेट्स. तर या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पण यामध्येच आहे. तर याच्यापुढेच तुम्ही हा सेकंड क्वेश्चन लिहून घ्या. विच सेट कॅन बी द युनिव्हर्सल सेट for above sets. Sixth problem, which set of numbers could be the universal set for the sets given below. हे तीन सेट्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला असं विचारलंय की या तीन सेटसाठी
कुठला सेट हा युनिव्हर्सल सेट म्हणून घेता येईल? मग आपल्याला पाहावं लागेल की ए, बी आणि सी हे कोणाचे सबसेट होऊ शकतील. इकडे बघा, ए इज इक्वल टू काय सांगितलं इथं की अशा संख्या आहेत की ज्या संख्या काय आहेत, मल्टिपल्स ऑफ 5 आहेत, 5च्या पटीतल्या संख्या. आता ते मल्टिपल्स कसे आहेत, म्हणजे निगेटिव्ह आहेत का नॉन निगेटिव्ह आहेत हे काही दिलेलं नाही, फक्त मल्टिपल्स म्हणलेलं आहे. मग तुम्हाला आता इथं सेट लिहायच्या वेळी तुम्हाला फक्त मी समजावून सांगतो बघा की 5चे मल्टिपल्स जर आपण नॉन निगेटिव्ह घेतले तर काय काय होतील, 5, 10, 15, 20 वगैरे वगैरे. ठीक आहे. त्यानंतर मग हे जर तुम्ही घेतले तर हे कुठे येतात, नॅचरल नंबर्सच्या सेटमध्ये आहेत, कारण नॅचरल नंबर्सचा सेट हा कसा असतो 1, 2, 3 पासून पुढे. इथं 7चे मल्टिपल्स म्हणजे 7 1 7, 7 2 14, 7 3 21 वगैरे त्या सर्व संख्या सुद्धा याच्यामध्ये येणार आहेत. आणि 12च्या पटीतल्या संख्या म्हणजे 12 2 24, 12 3 36 वगैरे ह्या सर्व संख्या सुद्धा एन मध्ये येणार आहेत. म्हणजे जर फक्त नॉन निगेटिव्ह म्हणजे फक्त पॉझिटिव्ह जर मल्टिपलचा विचार केला तर एन हा या तिघांसाठी युनिव्हर्सल सेट होऊ शकतो. डब्ल्यू सुद्धा होऊ शकेल, कारण डब्ल्यू मध्ये 0 फक्त वाढलेला आहे. मग ह्याचे 5चे 7चे आणि 12चे मल्टिपल्स जेवढे आहेत ना त्या सगळ्या संख्या कुठे येतात, डब्ल्यू मध्ये येतात. त्याचप्रमाणे निगेटिव्हचा सुद्धा विचार केला तर आय हा सुद्धा युनिव्हर्सल सेट होऊ शकेल, कारण समजा आता 5चं मल्टिपल आता -10 असं जर आपण घेतलं तर निगेटिव्ह संख्या आय मध्ये येतात. त्यामुळे या तिघापैकी कुठलाही सेट तुम्हाला युनिव्हर्सल सेट म्हणून घेता येईल. पण हे पहिले जे 2 आहेत ते आपल्याला जर फक्त पॉझिटिव्ह मल्टिपल घेतले तरच हे 2 युनिव्हर्सल सेट म्हणून घेता येतील, किंवा मग पॉझिटिव्ह मल्टिपल्स, निगेटिव्ह मल्टिपल्स आणि 0 याचा जर विचार केला तर आय हा या सर्वांचा युनिव्हर्सल सेट होईल. म्हणून आपण इथं असं लिहायचं आहे, कन्सिडरिंग नॉन निगेटिव्ह multiples one of the sets n w be the universal set and considering all multiples the set I would be the universal set. या 6व्या प्रश्नामधला सेकंड, P is equal to set of integers which are multiples of 4. T is equal to set of all even square numbers
बघा यामध्ये आपल्याला हे दोन सेट्स दिलेत आणि हे या दोन सेट्ससाठी कुठला सेट हा युनिव्हर्सल सेट म्हणून घेता येईल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पी कशाचा सेट आहे? सेट ऑफ इंटिजर्स, पूर्णांक. पण ते पूर्णांक असे आहेत की ते 4चे मल्टिपल्स आहेत, म्हणजे 4च्या पाड्यातले आहेत, म्हणजे 4ने त्यांना निशेष भाग जातो. मग अशा संख्या निगेटिव्ह पण आहेत, पॉझिटिव्ह पण आहेत, झिरो पण आहेत. म्हणजे पी मधले एलिमेंट्स जर आपण घेतले तर ते कोणते येतील? हे बघा, पी इज इक्वल टू डॅश 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 -12 -8 -4 0 4 8 12 डॅश डॅश. तर या सर्व संख्या 4च्या काय आहेत? मल्टिपल्स आहेत, 4च्या पाड्यातल्या आहेत. टी इज इक्वल टू, या ठिकाणी काय सांगितलं आहे? सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स. इवन सम आहेत आणि स्क्वेअर नंबर्स आहेत, म्हणजे परफेक्ट स्क्वेअर असतात ना, म्हणजे जसं 1 25 36 49 हे काय आहेत? परफेक्ट स्क्वेअर आहेत. तर त्यातले आपल्याला इवन पाहिजेत. मग इवन परफेक्ट स्क्वेअर कोणते असतील? तर ते असतील 4 36 64 डॅश डॅश डॅश. मग मला सांगा ह्या सर्व संख्या कुठल्या सेटमध्ये येतात? निगेटिव्ह, झिरो आणि पॉझिटिव्ह पूर्णांक आहेत, म्हणजे इंटिजर. कारण इंटिजर ह्या सर्व संख्या काय आहेत? इंटिजर आहेत. म्हणजे म्हणून या दोघांसाठी सेट ऑफ ऑल इंटिजर्स दॅट इज आय इज द युनिव्हर्सल सेट. Therefore, the set of integers that is set I will be the universal set. मगाच्याप्रमाणे जर तुम्ही इथं पॉझिटिव्ह मल्टिपल्सचा विचार केला तर एन आणि डब्ल्यू त्यासाठी युनिव्हर्सल सेट होऊ शकतो. परंतु निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि झिरोचा विचार केला तर आय हा त्यांचा युनिव्हर्सल सेट असेल. तर यातला शेवटचा प्रश्न आहे, let all the students of a class is an universal set. Let set A be the students who secure 50% in maths. Then write the complement of set A. हे बघा
युनिव्हर्सल सेट कोणता दिला आहे? ऑल द स्टुडंट्स ऑफ ए क्लास, एक वर्ग